आपल्या जवळच्या किराणा दुकानाचा विचार करूया. आजकाल मोठमोठ्या ऑनलाईन कंपन्यांच्या जगात ही छोटी दुकानं कशी टिकून राहत असतील, नाही का? तंत्रज्ञान त्यांना खरंच मदत करू शकतं की त्यांच्या समोर एक नवीन आव्हान उभं करतं? आज आपण सौमित्र नावाच्या एका ॲपच्या माध्यमातून याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत. खरंय, एका क्लिकवर सगळं काही घरी मागवण्याच्या या काळात आपल्या गल्लीतली दुकानं कुठेतरी हरवत चालली आहेत. या मोठ्या ऑनलाईन कंपन्यांपुढे ही छोटी दुकानं कशी टिकणार? सौमित्र नावाचं एक ॲप या लढाईत खरंच काही बदल घडवू शकेल का? चला जरा खोलात जाऊन पाहूया. तर मग सौमित्र ॲप या समस्येवर उपाय म्हणून स्वतःला कसं सादर करतं, म्हणजे हे ॲप बनवण्यामागे त्यांचा नेमका विचार काय आहे हे आपण त्यांच्याच शब्दांत समजून घेऊया. ॲपच्या अबाउट अस पेजवर त्यांनी एकदम स्पष्टपणे मान्य केलंय की हो, ऑनलाईन शॉपिंगमुळे स्थानिक दुकानं संकटात आहेत. ते म्हणतात की हा बदलाचा एक भाग आहे, पण त्यावर उपाय शोधणंही तितकंच गरजेचं आहे. मग त्यांचा उपाय आहे तरी काय? त्यांचं उत्तर ना या एका वाक्यात दडलेलं आहे: लॉयल कस्टमर रिटेन्शन. याचा सोपा अर्थ काय, तर ग्राहकांना त्या दुकानाशी पुन्हा पुन्हा जोडून ठेवणं. म्हणजे फक्त एकदा वस्तू विकून झालं असं नाही. ही एक प्रकारची मेंबरशिप आहे जी थेट दुकानदारांना फायदा मिळवून देईल. पण हे सगळं प्रत्यक्षात कसं चालतं? चला आता आपण एक ग्राहक म्हणून या ॲपच्या आतमध्ये एक फेरफटका मारूया आणि बघूया की आतमध्ये नेमकं आहे तरी काय. सुरुवात एकदम सोपी आहे. फक्त मोबाईल नंबर आणि पासकोड टाकायचा आणि तुम्ही या स्थानिक डिजिटल दुनियेत प्रवेश करता. कोणतीही किचकट प्रक्रिया नाहीये. आत आल्या आल्या आपल्याला जगदीश स्टोअर आणि स्वामीराज ॲस्ट्रॉलॉजी सारखी नावं दिसतात. अरे वा, म्हणजे इथे फक्त किराणा सामान नाही तर ज्योतिष सेवा पण आहे. यावरूनच त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाची कल्पना येते. आणि बघा, इथे फक्त कपडे किंवा फास्ट फूड नाहीये, तर जेंट्स टेलर, आयुर्वेदिक दुकान आणि अगदी पूजा सामग्रीसुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे विचार करा, आपल्या परिसरातील जवळजवळ प्रत्येक गरज पूर्ण करण्याचा हा एक प्रयत्न दिसतोय. गंमत म्हणजे हे फक्त वस्तूंपुरता मर्यादित नाही. प्लंबर, ग्राफिक डिझायनर, अगदी जनरेटर दुरुस्तीसारख्या सेवा देणारे लोकही इथे आहेत. याचा अर्थ हे एक संपूर्ण ऑन डिमांड स्थानिक मार्केटप्लेस बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण विश्वास कसा ठेवायचा? तर त्यासाठी इथे रेटिंगची सोय आहे. जसं की जगदीश स्टोअरला 4चं रेटिंग मिळालं आहे. यामुळे नवीन ग्राहकांना निवड करणं थोडं सोपं होऊन जातं. बरं, पण हे ॲप म्हणजे फक्त दुकानांची एक यादी आहे का? तर नाही. इथे ग्राहकांसाठी काही खास गोष्टी, काही खास टूलसुद्धा आहेत. प्रत्येक वापरकर्त्याला स्वतःचं असं एक प्रोफाईल मिळतं. इथे तुम्ही तुमचे सगळे व्यवहार, मिळवलेले डिस्काउंट पॉइंट्स, सगळी माहिती एकाच ठिकाणी बघू शकता. हे अगदी तुमच्या डिजिटल लॉयल्टी कार्डसारखं काम करतं. उदाहरणार्थ इथे बघा, जगदीश स्टोअरमधून केलेली 100 रुपयांची खरेदी अगदी स्पष्ट दिसतीये. यामुळे आपल्या खर्चावर लक्ष ठेवणं सोपं जातं आणि दुकानदारालाही हिशोब ठेवायला मदत होते. आणि इथेच त्यांच्या लॉयल कस्टमर संकल्पनेचं खरं इंजिन आहे. ही पॉइंट समरी. तुम्ही जितकी जास्त खरेदी कराल तितकेच जास्त पॉइंट्स तुम्हाला मिळतील. सध्या हे खातं जरी रिकामं दिसत असलं तरी ग्राहकांना परत दुकानात आणण्यासाठी प्रोत्साहित करणारी हीच मुख्य गोष्ट आहे. हे सगळं झालं ग्राहकांच्या बाजूने. पण दुकानदारांचं काय? त्यांच्यासाठी या ॲपमध्ये सामील होणं किती सोपं आहे किंवा अवघड आहे? ही स्लाइड या ॲपची दोन्ही बाजू दाखवते. एका बाजूला ग्राहकांसाठी सजलेली दुकानं आणि दुसऱ्या बाजूला दुकानदारांसाठी एक अगदी साधा सरळ फॉर्म. फक्त काही माहिती भरा आणि तुमचं दुकान या डिजिटल जत्रेत सामील. अगदी सोप्पं. तर ही संकल्पना ऐकायला तर खूप मोठी आणि प्रभावी वाटते, पण कागदावरची ही योजना प्रत्यक्षात किती यशस्वी झाली आहे? आता आपण या मोठ्या महत्वाकांक्षेमागचं खरं वास्तव पाहूया. या ॲपवर नोंदणी केलेल्या ग्राहकांची एकूण संख्या आहे फक्त 17. ॲपशी जोडल्या गेलेल्या दुकानदारांची संख्या आहे केवळ 5. आणि या प्लॅटफॉर्मवरून आजपर्यंत झालेल्या एकूण खरेदीची संख्या 25. हो, हे आकडे नक्कीच धक्कादायक वाटू शकतात. एकूण 17 ग्राहक, फक्त 5 व्यापारी आणि केवळ 25 व्यवहार. पण थांबा, याला अपयश म्हणण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही माहिती त्यांनी स्वतः ॲपवर जाहीर केली आहे. ही त्यांची पारदर्शकता आहे जी सांगते की हा प्रवास आता कुठे सुरू झाला आहे. एका मोठ्या वटवृक्षाचं स्वप्न पाहणारं हे एक छोटंसं रोपटं आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वप्न खूप मोठं आहे, पण वास्तव अजून खूप लहान आहे. आणि या दोन्हीमध्ये एक मोठी दरी आहे. आणि हाच खरा प्रश्न आहे. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या या जगात सौमित्रसारख्या स्थानिक प्रयत्नांना यशस्वी होण्यासाठी नेमकं काय लागतं? फक्त एक चांगला उद्देश आणि एक ॲप पुरेसा आहे, ती यापलीकडेही बरंच काही लागतं? यावर विचार करायला हवा.